येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्येही भाजपचा विजय होणार. जालना महापालिकेत पहिला महापौर भाजपचा झाला विराजमान. जालना शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्येही भाजपच विजयी होणार. रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केला विश्वास. जालना महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली असून अधिकृतपणे पदभार आज जालना महापालिकेच्या प्रथम महापौर वंदना मगरे तर उपमहापौर राजेश राऊत हे विराजमान झाले असून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार व भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पदभार आज स्वीकारण्यात आला असून यावेळी बोलताना मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी म्हटले की जालना शहराचा सर्वांगीण विकासासाठी आमचा महापौर काम करेल व शहरातील प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाही जालना जिल्ह्यात भाजपच प्रथम क्रमांकावर राहील व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सुद्धा भाजपचाच होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. तर यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे की मराठवाड्यातलं आणि राज्यातलं टॉप 10 शहर म्हणून येत्या काही दिवसात जालना शहराची ओळख आम्ही निर्माण करू व जालना शहराचा सर्वांगीण विकास करू. तसेच जालना शहरवासियांना शुद्ध पाणी व मूलभूत सुविधा पुरवू असं मत यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलं आहे. महापालिकेचा प्रथम महापौर वंदना मगरे व उपमहापौर राजेश राऊत आज विराजमान झाले असून माझे स्वर्गीय मित्र अरुण मगरे यांना ही खरी श्रद्धांजली असून जालना शहराचा व नागरिकांचा सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे नेते माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार बबनराव लोणीकर व मी आम्ही सर्व मिळून एकत्र या जालना शहराचा विकास करू व जो केंद्राचा GST रिटर्न आहे तो अपुरा येत आहे तो वाढवून घ्यावा अशी मागणी सुद्धा या प्रसंगी माजी आमदार व भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. पहिल्या महापौराची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडलेली आहे. जालना महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि भारतीय जनता पक्षानं स्वबळावर 65 जागा कायदे उभ्या केल्या. त्यापैकी 41 जागेवर माझ्या आवाजाची जनता महापालिकेमध्ये आम्हाला बहुमत. आज राज्यातील राज्याचे मंत्री बबनरावजी लोणीकर, कैलासजी गोरंट्याल, नारायण कुटे, भास्करराव दानवे आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या टीम वर्कनं काम केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळू शकलेला आहे. हा विजय आम्ही जालना शहराला समर्पित केलेला आहे. आज या ठिकाणी भाजपचे पहिले महापौर महापालिकेचे आणि उपमहापौर आम्ही आज अधिकृतरित्या त्यांच्या खुर्चीवर घेऊन बसवले आणि कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर. मला असं वाटतं की या जालना जिल्ह्यातली जनतेच्या आणि शहरातील जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेची आम्हाला जाणीव आहे आणि पुढच्या काळात मग वीज असेल, पाणी असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल किंवा जालना शहराची स्वच्छता असेल या सर्व बाबीकडे आणि बारकाईने लक्ष देऊन या समस्या सोडवण्याचा भविष्यात आम्ही विचार करणार. नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल यावरही लक्ष देणार आहे. याशिवाय शासनाकडून जो काही निधी या शहरासाठी आणता येईल तोही आणून या शहराचा विकास आम्ही करू आणि जालना फर्स्ट अशी टॅगलाईन देऊन आम्ही या शहरातले कामं करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल देखील जाहीर होत आहे. भाजपला यात मोठा वेळ बाधित झाला. आपल्याला माहिती आहे की आता या 6 महिन्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायता, महापालिका आणि जिल्हा परिषदा या संपूर्ण निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर 1चा पक्ष ठरलेला. नगरपालिकेमध्ये सुद्धा, महापालिकेमध्ये सुद्धा आणि आज जे निकाल आपल्या हाती येत आहेत त्या निकालावरून जवळपास 12 नगर महापालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. त्यापैकी मी जोपर्यंत न्यूज ऐकत होतो तोपर्यंत 7 महापालिकेवर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा बदलला आहे आणि मला असं वाटतं काही निकाल येणार बाकी आहे. अन्य काही ठिकाणी अजूनही भाजप जिंकेल असा मला स्वतःला विश्वास आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही ग्रासरूट लोक काम केले त्या कामाचा एक परिणाम, सकारात्मक परिणाम या राज्यातल्या जनतेवर झाले आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा बहुमतात हिंदी बताइए. जनतेला माननीय रावसाहेबजी दानवे
माननीय कैलासजी गोरंट्याल, माननीय नारायणराव कुचे, आमचे शहर महानगर अध्यक्ष भास्करआबा दानवे, आम्ही सर्वांनी शहरामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नावावर मतं मागितली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाड्यातलं आणि राज्यातलं जालना शहर टॉप 10 शहर करू, शहराचा विकास करू, शहराला निधी देऊ, अशा प्रकारचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी दिलं होतं. म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवली. शहरातल्या जनतेला आव्हान केलं. व्यापारी आहेत, डॉक्टर आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, सर्वांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून मतं दिली आणि 41 जागा भारतीय जनता पक्षाच्या एक हाती सत्ता आलेली आहे. वंदना ताई मगरे ह्या महापौर झालेल्या आहेत, पहिल्या महापौर झालेल्या आहेत. राजेश राऊत हे उपमहापौर झालेले आहेत. केंद्राचा आणि राज्याचा विकासासाठी निधी आणून या शहराचा कायापालट करण्यासाठी ही महानगरपालिका काम करेल. शहराचा पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, सिमेंट रस्त्याचा प्रश्न आहे, शहरातल्या अनेक भागामध्ये पाणी जात नाहीये, भूमिगत गटारचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा आणून शहराचा विकास आणि कायापालट करण्यासाठी लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या 41 जागा निवडून येऊन एक हाती सत्ता लोकांनी दिली. आमचे सर्व नगरसेवक, महापौर, उपमहापौर या शहराच्या विकासाच्या दृष्टीने काम करतील. मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो. जालना जिल्हा परिषदची निवडणूक अजून बाकी आहे. काय वाटतं जिल्हा परिषद निवडणूक कसं करतात? आम्ही अगोदरही सांगितलं होतं की आम्ही 2 नगरपालिका जिंकल्या. अंबडची नगरपालिका जिंकली, परतूरची नगरपालिका जिंकली, आता महापौर आमचा झाला आणि 41 जागा निवडून आल्या. आणि जिल्हा परिषदला सुद्धा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होईल, उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल आणि तिथं सुद्धा आम्ही 40 ते 45 जागा जिंकू आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊ. जालना जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. विकासाच्या मुद्द्यावर लोक आम्हाला निवडून देतील. सन्मान्य नरेंद्रभाई मोदी, सन्मान्य अमित भाई शाह, सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी, सन्मान्य रवींद्र चव्हाण जी, सन्मान्य बावनकुळे यांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण त्यांनी सन्मान्य रावसाहेबजी दानवे साहेब, सन्मान्य बबनराव लोणीकर जी, सन्मान्य नारायण कुटे जी, सन्मान्य संतोष दानवे जी, सन्मान्य भास्कर आबा आणि कैलास गोरंट्याल यांच्यावर त्यांनी जे विश्वास ठेवला, मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. हा विजय आमचा सर्वांचा एक युतीचा विजय आहे आणि निश्चितही आजचा विजयाचा दिवस म्हणजे माझे मित्र अरुण मगरे याला खरी श्रद्धांजली आज पाण्याच्या प्रश्नाबद्दल दानवे साहेब, लोणीकर साहेब बोलून मी जास्त बोलत नाही, पण माझी सर्वात मोठी मागणी ही आहे की आपण आज जालना शहरातून स्टेट जीएसटी 500 करोड आपण प्रतिवर्ष त्याप्रमाणे परतीचे पैसे आले पाहिजे. त्याप्रमाणे पैसे येत नाही, तर ते आपल्याला 3 किंवा 4 कोटी रुपये पर मंथ येतात. आपल्याला 15 ते 20 कोटी पर मंथ आला पाहिजे. त्यासाठी मी दानवे साहेब, लोणीकर साहेब, नारायण कुटे साहेब सोबत आहे. कारण ते आमच्या हक्काचे पैसे, काही शासनाचे वेगळे पैसे मागत नाही, ते आमचे पैसे आम्हाला तुम्ही द्या म्हणून आम्ही मागितलं. त्याची स्ट्रॅटेजिकल जी आहे मी तयार केलेली नेत्या लोकांना दाखवणार, ते करणार आहे. आणि दानवे साहेब, लोणीकर साहेबने शब्द दिला नारायण कुटे साहेब की रोज पाणी देऊ. त्या पाण्याचं जे काम चालू आहे ते त्याला आता फंडिंग बंद झालं म्हणून ते रुकलेलं आहे. त्याचे पैसे लवकर कसे घेता येईल त्याचा मी प्रयत्न करणार. हे 2 प्रयत्न करणार. विजेचा प्रश्न आहे, बाकी जे आहे ते 100% सोडण्याचा प्रयत्न करणार. आणि हा ऐतिहासिक विजय जे झाला याबद्दल जालन्याची जनतेला मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण आपल्या पत्रकार बंधूंना मी आभार व्यक्त करतो. कारण पत्रकार बंधूंना बी असं वाटत होतं की युती नको, भाजप एक आहे लढवा याचा तुमची इच्छा होती, माझी नाही, तुमची सर्वांची इच्छा होती. आणि तुम्ही जे आम्हाला त्या दिवशी तुम्ही आमचा मनोबल वाढला, तुमचंही धन्यवाद. दानवे साहेब, आदरणीय लोणीकर साहेब, आदरणीय नारायण कुटेजी, संतोषजी यांच्या नेतृत्वात आम्ही लढवणार. म्हणजे आम्ही तर
आता आमची निवडणूक पार पडली, पण त्यांना आम्ही कशी मदत केली पाहिजे त्यासाठी आम्ही स्ट्रॅटेजी तयार करणार आहे आणि 100% जिल्हा परिषदवरील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल या तिन्ही नेत्याकडून तुम्हाला आग्रह. महापौर काय करायचं शहरासाठी? पूर्ण जालन्याचा कायापालट करायचा आहे. गुन्हेगारी शाखा, सर्व वाढती गुन्हेगारी आणि सगळ्या मूलभूत गरजा याकडे मी लक्ष देणार. या सर्व जालन्याच्या सर्व हे आमचे मान्यवर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण काम खरं तर जालन्याच्या पहिला महापौर तुमचं नाव घेतलं, पहिली महापौर पदी तुम्ही बसताय, काय फिलिंग येते, काय वाटलं? फिलिंग ही जी की भारतीय जनता पार्टीने ज्या 4 उमेदवारातून ही माझी जी निवड केली आहे, ही भारतीय संविधानानुसार 50% महिला आरक्षण, या आरक्षणाचा खरंच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे त्याचा मी बहुमान करते. खरंच सगळ्यांना समभाव, सगळ्यांना न्याय होतो.